महिला तकरार निवारण केंद्र में चल रही काउंसलिंग के बाद एक दर्दनाक घटना सामने आई है। विवाह सुलझने से पहले ही एक व्यक्ति ने अपने दामाद पर चाकू से हमला कर दिया, जिसमें उसका भांजा भी घायल हो गया। यह घटना सोमवार को उस वक्त घटी जब 29 वर्षीय नावेद मुश्ताक पठान ने अपनी पत्नी आयुषा नावेद पठान के साथ न रहने की शिकायत महिला तकरार निवारण केंद्र में दर्ज कराई थी। आज दोनों की सुनवाई थी। समुपदेशन सत्र के बाद दोनों पक्ष केंद्र से बाहर निकल गए। तभी अचानक गैर अर्जदार के पिता यानी नावेद के ससुर ने रास्ते में चाकू से उस पर हमला कर दिया। हमले के वक्त नावेद की गोद में उसका भांजा था, जिसे भी चाकू लग गया। दोनों को सामाजिक कार्यकर्ताओं ने तुरंत शासकीय वैद्यकीय रुग्णालय पहुंचाया। घटना की जानकारी मिलते ही पुलिस ने जांच शुरू कर दी है। हमलावर की पहचान हो चुकी है और आगे की कार्रवाई जारी है। तात्पुरता चार्ज आहे महिला तक्रार निवारण केंद्राचा। आज दिनांक 22/5 रोजी आमच्याकडे अर्जदार नावेद मुश्ताक पठाण 29 वर्ष व त्याची पत्नी गैर अर्जदार आयशा नावेद पठाण 24 यांना आपण अर्ज चौकशी अनुषंगाने समुपदेशन केलं। सध्या समुपदेशन आमचे श्रेणी पोलीस अधीक्षक जाधव यांनी त्यांचं समुपदेशन केलं आणि त्यांना आपसा योग्य तो विचार विनिमय करून तुम्ही आपसा समझौता करावा अशी समज दिली व पुढील 30 तारखेला त्यांना बोलवण्यात आलं। त्यांची चौकशी अगदी ते घरी खाली जात असताना आपल्या मतदान कालाच्या गेटच्या बाहेर गैर अर्जदार यांच्या वडील नदीम रहीम शेख हे खाली रिक्षामध्ये बसले होते। त्यांच्या मनात राग होता, आपला जावई म्हणजे अर्जदार नावेद मुश्ताक हा त्यांच्या मुलीला नांदवत नाही असं त्यांच्या मनात राग होता, खंत होती। त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडचा चाकू हातात घेऊन अर्जदार नावेद मुश्ताक व 29 वर्ष याच्या पाठीवर व त्याच्या हातात असलेल्या लहान भाचा त्याचा अर्शान 3 वर्ष याच्या पाठीवर व हातावर दुखापत केलेले वार करून। आणि त्यामुळे ते घाबरून परत आपल्या मतदानी कार्यालयात आले। त्यावेळेला आमच्या कार्यालयातील महिला पोलीस निरीक्षक पोलीस उपअधीक्षक गात मॅडम त्या सदर तसेच त्याच वेळेला महिला दक्ष समिती सदस्य शाहीन मॅडम या देखील होत्या। त्यांनी त्यांना समजवलं। अर्जदार जखमी अवस्थेत असल्या त्याला धीर दिला व त्याचा मुलगा भाचा अर्शाने यांना घेऊन स्वतः आमच्या दक्ष समितीच्या तसेच आमचे जे समुपदेशन करून काम करतात उत्तमरित्या मुस्लिम बांधवांचे प्रकरण आपल्याकडे जास्त असतात, त्यांचा भरपूर आम्हाला हातभार लागतो त्यांच्या मदतीचा। त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन त्यांना उपचाराकामी घाटी येथे दाखल केलेले आहे। माझं नाव शाहीन खान, मी महिला सुरक्षा समिती सदस्य आहे। इथं महिला तक्रारला काउन्सिलर आहे। इथं त्यांचं अर्जदाराचं आणि गैरअर्जदाराचं समुपदेशन करण्यासाठी जाधव सर करत होते। त्यांचं समुपदेशन केल्यानंतर ते जात असताना त्यांचे वादविवाद झाले। मग नंतर त्यांनी खाली जात असताना गैरअर्जदार ते लोक खाली होते, हे अर्जदार खाली जाताना त्यांच्यावर वार केला। आम्ही मध्यस्थी होतो तिथं म्हणून त्यांनी वाचाव केला आहे। त्यांनी तरी पण 2-3 वार केले, त्या मुलावर केले आणि लहान बाळावर पण केले। तर त्याच्यामुळे ते वरती आले। वरती आल्यावर आम्ही सगळ्यांनी सहकार्य करून त्यांना घाटीत नेलं।